आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा तालुक्यातील रामपूर येथे महादेव गणेश मंडळाने साकारला पावनखिंडीचा देखावा। देखाव्यातील जिवंतपणा वेधत आहे सर्वांचे लक्ष। उमरगा तालुक्यातील रामपूर येथे शौर्य, बलिदान आणि स्वराज्याची गाथा पावनखिंडचा इतिहास जिवंत करणारा देखावा महादेव गणेश मंडळाने साकारला आहे। मंडळाचे अध्यक्ष दिगंबर भोसले, उपाध्यक्ष अविनाश भोसले तसेच सचिव किशोर भोसले, खजिनदार तानाजी नांगरे, आदित्य भोसले, दादा जाधव, समर्थ भोसले, अभिषेक भोसले, सुशांत भोसले, मयूर भोसले व शुभम स्वामी इत्यादींनी परिश्रम घेतले आहे। सगळीकडे श्री गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। यासाठी सर्व गणेश मंडळ वेगवेगळे देखावे उभे करून भक्तगणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत। सार्वजनिक गणेश उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून पावनखिंड हा ऐतिहासिक देखावा उभा केला आहे। 2 किल्ले उभारून खिंड तयार केली असून हा देखावा बघण्यासाठी सर्व गणेश भक्त आणि शिवप्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गणेश मंडळांनी केले आहे। महादेव गणेश मंडळ यावर्षी आपल्या गणेश उत्सवात ऐतिहासिक पावनखिंड ही भव्य थीम साकारली आहे। बाजी प्रभू आणि तब्बल 600 मावळ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड। विशेष म्हणजे ही थीम सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने आणि परिश्रमातून एकदिलाने तयार केली आहे। कोणत्याही नामवंत कारागिरांची मदत न घेता मंडळातील तरुणांनी स्वतःच्या हाताने भव्य देखावा उभा केलाय। ही एकजूट आणि शौर्य दाखवणारी थीम पाहून गणेश भक्त व शिवप्रेमींना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण येईल। ही केवळ सजावट नाही तर संस्कार, शौर्य आणि एकात्मतेचा संदेश देणारी व गावातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशी कलाकृती नक्कीच ठरेल अशी आशा गणेश मंडळाकडून व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून सलग 47 वर्ष राबवण्यात आलेल्या समाज उपयोगी उपक्रम, नियोजनबद्ध घेण्यात आलेल्या धार्मिक, सामाजिक व प्रबोधन अशा आदर्शवत मंडळ गेली 47 वर्षापासून रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून विविध उपक्रम माध्यमातून राबवण्यात येत आहेत। यावेळी मंडळाचे सदस्य गणपत जाधव, ज्ञानेश्वर भोसले, गणेश भोसले, महादेव भोसले तसेच किसन दासमे, कार्तिक भालेकरी, गोविंद गायकवाड, वैभव पाटील, विष्णू पाटील, अतुल भोसले, शाहूराज दासमे, प्रणव गायकवाड, पांडुरंग जाधव, मच्छिंद्र गवळी, अमीन शेख, विनोद भोसले, शुभम गुळे तसेच प्रशांत भोसले, ज्योतिबा दासमे आदी मान्यवर उपस्थित होते। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्व विनायक न्यूज। नमस्कार, माझे नाव शुभम स्वामी आहे। मी रामपूर येथील रहिवासी असून हा आमचा महादेव गणेश मंडळ आहे। या महादेव गणेश मंडळाला आज 2025 रोजी एकूण 47 वर्ष गणपतीला स्थापन झालेले आहेत। आम्ही गेले 47 वर्षापासून दरवर्षी अगदी थाटामाटामध्ये रामपूर गावामध्ये गणेशोत्सव साजरी करतो, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतो, ज्यातून समाजाला काहीतरी एक संदेश भेटावा, ज्याच्यामधून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे आणि काहीतरी मोलाचा संदेश भेटायला पाहिजे असा आम्ही उपक्रम नेहमीच दरवर्षी करत असतो। याही वर्षी आम्ही आता भरपूर काय झालंय की लहान मुलं म्हणा किंवा समाज आहे तो इतिहासापासून वंचित राहतो आहे। मग शिवरायांचा इतिहास हा आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। त्यासाठी आम्ही शिवरायांच्या काळातील जो बाजी प्रभू देशपांडे यांनी जो वीर मरण कसं आलं होतं, काय नाही, त्याचा पूर्ण देखावा या आम्ही महादेव गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी मांडलो आहोत। गेल्या वर्षी पण आम्ही निसर्गमय देखावा केला होता, ज्यातून आपल्याला निसर्गाचं महत्त्व कळेल असं उपक्रम केलं होतं। त्यानुसारच आम्ही शालेय उपक्रम घेतो, तसेच राजकीय गोष्टी म्हणा, ह्या सर्व गोष्टी आम्ही उपक्रम करत असतो, ज्यातून समाजाला काहीतरी ज्ञान भेटावं, समाजामध्ये काहीतरी चेतना मिळावी आणि त्यातून समाज पेटून उठावा। लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं हा गणेशोत्सव चालू केला होता त्याचाच आम्ही विडा इथून महादेव गणेश मंडळाने उचलला आहे आणि हा उपक्रम आम्ही नेहमी असंच सतत चालू ठेवणार आहोत।